नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. मुक्ताने सागरला DNA टेस्टचे रिपोर्ट दाखवलेले असतात आणि ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे सागर देखील खूप खुश असतो. पण मात्र मुक्ता सागरवरती खूपच चिडते आणि ती चिडत सागरला बोलत असते. परवा सई मला म्हणाली की बहुतेक मीच वाईट असेल म्हणून पप्पा माझ्याशी असं बोलतोय. मुक्ता ऑलरेडी सागरला खूपच बोललेली असते. त्यामुळे सागर मुक्तासमोर हात जोडत म्हणतो, बास करा आता. मी तुम्हाला थँक्यू म्हणालो ना, आता सॉरी बोलतो, जा पटकन इथून. मुक्ता म्हणते, अहो जातच होते, पण मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायला आले होते की तुमच्यासाठी नाही केलं मी काहीच. मी हे सगळं फक्त सईसाठी केलंय, कारण ते फुल रोज हळूहळू कोमेजून जातंय ना, ते नाही बघवते मला. आणि मुळात मला हे करावं लागलं ना, ही शोकांतिका आहे वडील म्हणून तुमची. लक्षात ठेवा, मला काहीच नकोय, ना तुमचं थँक्यू ना सॉरी. तुम्ही काहीच नाही करू शकत कोणासाठी, त्या मुलासाठी सुद्धा काहीच नाही करू शकलात, आता सईसाठी सुद्धा काहीच नाही करणार. तर सागर लगेच मुक्तावरती ओढत म्हणतो, आदित्यला मध्ये आणायची काहीच गरज नाहीये. मुक्ता म्हणते, खरं बोलल्यानंतर त्रास झाला तर सागरही लगेच बोलतो, ज्याच्याशी तुमचा संबंध नाहीये त्या गोष्टी बोलल्यानंतर त्रास होतो. सईसाठी आला आहात तर आदित्यच्या भानगडीत का पडताय? बाकी तुम्ही सईसाठी जे काही केलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. सईची आई म्हणून आला आहात तर माझी बायको होण्याचा प्रयत्न नका करू. तर मुक्ता म्हणते, तुमची बायको बनणं ही माझ्यासाठी जगातली सगळ्यात शेवटची गोष्ट आहे. सईचे बाबा आहात ना, तर बरे वागा यापुढे तिच्याशी. मुक्ता म्हणते, झालं ना सिद्ध की तुम्हीच सईचे बाबा आहात. आणि मुक्ता सागरला नापास बाबा बोलून तिकडनं निघून जाते. मुक्ताचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सागर तर खूपच चिडलेला असतो. तर सागरला लगेच हर्षवर्धनचं बोलणं आठवतं. म्हणजेच की हर्षवर्धन बोलत असतो की रक्ताचं नातं ओळखण्यासाठी बॉन्ड लागतो आणि तो तुझ्यात आणि सईत नाहीये. तर सागर चिडत म्हणतो, हर्षवर्धन अधिकारी आता येतोयच मी. त्यानंतर इकडे दुसरीकडे हर्षवर्धनने घरी तनुजाला बोलवून घेतलेलं असतं. तर तनुजा सावणीला बोलते की तू स्क्रिप्ट पाठ केलंयस ना, तुझ्या मुलांची तुला किती काळजी आहे, तुला किती वाईट वाटतंय हे तू रडून रडून सांग. लोकांना वाईट वाटलं पाहिजे, म्हणजेच इमोशनल कनेक्ट झाला पाहिजे. तर लगेच सावणी तनुजाला उत्तर देत म्हणते, तनु काय आहे ना, तुझं लग्न झालेलं नसेल पण माझं लग्न झालंय. 2 मुलांची आई आहे मी, त्यामुळे आईचं प्रेम काय असतं हे मला चांगलंच माहितीये आणि ते मला तू सांगण्याची काहीच गरज नाहीये. तिथे हर्षवर्धन देखील असतो. तर हर्षवर्धन सावणीला शांत करत म्हणतो, सावणी अगं निदान आज देखील चिडचिड नको करूस. तुझा आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज आपण त्या सागर कोळीला नवीन शॉक देऊ. कधीही एकदा हा इंटरव्ह्यू शूट होऊन टेलिकास्ट होतोय ना, असं झालंय मला. आधी त्या मुक्ताने सागर कोळीचे लाईव्ह डोळे काढले, आता तू काढ. हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर त्याला इतका राग यायला पाहिजे की त्याने त्याच्या घरचा टीव्हीच फोडला पाहिजे. आणि सावनी, याचं सगळं श्रेय तुला जातं, तुला, या इंटरव्ह्यूला आणि तुझ्या डेडिकेशनला. तर तनुजा इंटरव्ह्यू सुरू करते, कॅमेराही सुरू होतो. तर तनुजा सावणीला प्रश्न विचारते, तुम्हाला तुमच्या मुलापासून दूर केलंय हे तुम्ही आम्हाला सांगितलं, पण तुम्ही आता प्रेक्षकांना सांगा. त्यामुळे तुम्ही मला आता सांगा की एका मुलाला तिच्या आईपासून कसं दूर केलं जातं आणि त्याचा तुम्हाला किती त्रास होतोय. सावनी भुहा चेहरा करून तिथे बसलेली असते. तेवढ्यात दाराशी इंद्रा येते आणि इंद्रा ओढत म्हणते, ती काय सांगणार आता. मुलाला सुख मिळाल्यानंतर आईला किती त्रास होतो हे समजायला आईचं काळीज हवं असतं. मी सांगते आता हिचं खरं रूप. ही आई नाही तर आई या शब्दाला लागलेला मोठा कलंक आहे. सावणी विचारते की कशाला आलाय तुम्ही इथे आणि तुम्हाला आत कुणी सोडलं. तर इंद्रा म्हणते, मी फक्त सांगायला आलीये की तुझी नाटकं बाद झाली. अगं कशाला स्वतःला आई समजते तू, तुझी लायकी का आई व्हायची. मला तर हेच समजत नाही की देवानं तुझ्या पोटी मुलं कशाला जन्माला घातली. इंद्रा सावणीचा हात पकडते आणि तिला जाब विचारू लागते, माझ्या पोराच्या आयुष्याचं वाटोळं करून या 6 पोटी बैलाचा हात धरला तरीही तुझं मन शांत नाही झालं आणि कशाला पुन्हा पुन्हा माझ्या पोराच्या आयुष्यात येते आग लावायला. माझ्या आदित्यला आधीच आमच्यापासून दूर केलं, आता सईच्या मागे लागलीस. काय ग हे, सई माझ्या सागरची मुलगी नाही असं म्हणालीस का तू. असं म्हणायला तुला लाज नाही वाटली. सगळं समजलंय मला सागरकडून. त्यानंतर इकडे दुसरीकडे माधवी पेपरमधलं राशी भविष्य वाचत असते. तर सई देखील तिथेच असते आणि ती माधवीला विचारते की काय वाचतीयस तू. तर माधवी सांगते, मी राशी भविष्य वाचतीये. हे राशी भविष्य म्हणजे काय असतं. तर माधवी सांगू लागते, हे एक प्रकारचं शास्त्र असतं, म्हणजे सायन्स असतं. आकाशात ग्रह तारे असतात, आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा त्यांची पेस कुठे जाते त्यावरनं आपल्या आयुष्यात काय घडणार हे समजतं. मुक्ताचं देखील मी भविष्य वाचलं होतं.
म्हणजेच की त्यात लिहिलं होतं की आज तिला खूप स्पेशल व्यक्ती भेटणार आहे आणि त्या व्यक्तीसाठी ती काहीही करायला तयार आहे. सई विचारते मग? तर माधवी सांगते, अगं ती स्पेशल व्यक्ती म्हणजे तू. आठवतंय का तुला डॉलला घेऊन एकदा रस्त्याच्या मध्यभागी होतीस तू? मग मुक्ताई आली ना तिथे, म्हणून तिचा जीव गुंतला तुझ्यामध्ये. त्यानंतर इकडे दुसरीकडे इंद्रा सावणीवरती ओढत म्हणत असते, तू बाई आहेस का कोण आहे? तू बाईही नाहीयेस आणि एक चांगली आईही नाहीयेस. हर्षवर्धन ओढत म्हणतो, किती मोठ्याने बोलती ही बाई. तर इंद्रा लगेच हर्षवर्धनला म्हणते, ए बाईला शांत हो. तर इंद्रा म्हणते, अरे तुला बैल बोलणं सुद्धा बैलाचा अपमान आहे. इंद्रा हर्षवर्धनला म्हणत असते, तुझ्यात इतका जोर आहे तर स्वतःचं मूल पैदा कर, मग लाव त्याला तुझं नाव. तर हर्षवर्धन ओढत म्हणतो, तुम्ही खूप बडबड करताय. नाहीतर मी. हर्षवर्धन पुढचं बोलणार तर लगेच इंद्रा म्हणते, नाहीतर काय, तू जास्त बडबड केली ना तर तुझी जीभ हातात काढून देईल तुझ्या. हर्षवर्धन खूपच चिडलेला असतो आणि तो इंद्राकडे डोळे वाटारून बघत असतो. तर इंद्रा म्हणते, काय रे डोळे वाटारून का बघतोयस? जास्त बोललास तर कानफाट लाल करेल मी तुझं. सागरने मला सगळं सांगितलंय. तू आणि सावनी मिळून जो गेम करताय ना तो मी हाणून पाडील. माझ्या पोरावरती चिखल उडवताय काय? आणि ही बेशरम बाई स्वतःच्याच नवऱ्याला सांगते की सई तुमची मुलगी नाही तर दुसऱ्या कोणाची तरी आहे. इकडे तनुजाचा कॅमेरामॅन इंद्राचं हे सगळं बोलणं शूट करत असतो. तर इंद्र सावणीला ओढत म्हणते, अगं हे सावणे जरा देवीला तरी घाबर. काय ग असं बोलताना तुला लाज नाही वाटली? अगं तुला जर लाज असती ना तर 2 पोरं टाकून या 6 पोटी बैलाच्या मागे नसतीच गेली. देवी आई अशी मुलगी कोणाच्या पोटी जन्माला येऊ नये आणि सून म्हणून कोणाचं माप सुद्धा नाही ओलांडू. तेवढाच सावणीचं लक्ष कॅमेऱ्याकडे जातं. तर सावणी तनुजाला म्हणते, तनुजा थांबवते शूटिंग आणि तू निघ इथनं. लगेच इंद्रा त्या तनुजाला म्हणते, इथनं कोणी कुठे चालायचं नाही. कॅमेरा बंद नाही करायचा, चालू राहू दे. कळू दे जगाला ही सावणी आणि तिचा हा बैल किती घाणेरडी माणसं आहेत ते. सावणी इंद्राला शांत करत असते. तर इंद्रा म्हणते, घाबरली का? तुमच्या दोघांनाही लाजा वाटायला पाहिजे. इंद्राचं बोलणं ऐकल्यानंतर हर्षवर्धन भयंकर चिडलेला असतो. तर हर्षवर्धन इंद्राला म्हणतो, आमच्याच घर येऊन आम्हाला शिव्या घालताय तुमच्या तर आता. आणि हर्षवर्धन इंद्राच्या अंगावरती हात उगारायला लागतो. तेवढ्यात लगेच हर्षवर्धनचा हात सागर पकडतो आणि इंद्राला मारण्यापासून वाचवतो. सागर देखील हर्षवर्धनवरती भयंकर चिडलेला असतो. तर सागर म्हणतो, जिच्यावरती हात उगारलास ना ती माझी आई आहे. नशीब समज की तिला लागण्याच्या आधी मी इथे आलो, नाहीतर तुझा हात पकडला नसता तर सरळ तोडला असता. काय रे आजकाल बिझनेस करायचं सोडून नवीन धंदा सुरू केलायस का? न्यूज चॅनलला रेडीमेड न्यूज देऊन कमिशन घेण्याचा. तर सागर तनुजाकडे येत म्हणतो, बाय द वे तुम्हीच ना त्या जी यांच्या छोट्या मोठ्या पार्ट्या आणि इव्हेंट कव्हर करते? तुला एक फ्री ॲडवाईस देतो, यांच्यासोबत जर असंच काम सुरू ठेवलं ना तर स्वतःची नोकरी गमावून बसशील. यांच्या सगळ्या न्यूज यांच्यासारख्याच खोट्या असतात. हर्षवर्धन सागरला म्हणतो, सागर निघ इकडनं पटकन, नाहीतर ट्रेस पासिंग करून माझ्या घरात घुसल्याच्या आरोपाखाली अटक करेल मी तुला. लगेच सागर म्हणतो, अटक तर तुला केली पाहिजे. आरोप सांगू? तर सागर DNA टेस्टची रिपोर्ट हर्षवर्धनच्या अंगावरती फेकतो आणि हर्षवर्धन DNA टेस्टची रिपोर्ट पाहतो. रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे हे पाहता हर्षवर्धनला तर मोठा धक्काच बसतो. सागर म्हणतो, याला DNA रिपोर्ट्स म्हणतात, त्यामुळे मेडिकली सिद्ध झालंय की सई माझी मुलगी आहे. सागरचं हे सगळं वागलं पाहिल्यानंतर सावणीच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्यानंतर इकडे दुसरीकडे मुक्ता तिच्या घरी आलेली असते. तर मी काही रूममध्ये येते आणि मुक्ताला म्हणते, ताई तुझ्याकडे 1000 रुपये आहेत का? तर मुक्ता म्हणते, कॅश नाहीये पण मी तुला पे करते. पण मिहिका मात्र म्हणते, नाही नाही मला कॅश हवेत, कारण त्या मिहीच्या तोंडावरती फेकून मारायचे. त्याला म्हणाले होते की माझी ताईच जिंकेल म्हणून. लगी 1000 की बेट. आता तू मॅच हरलीस आणि मी 1000 रुपये. मुक्ता म्हणते, ओके देतेय मी पैसे. तर मिहिका म्हणते, अगं माझी चिडचिड का होती माहितीये, एकतर मला पैसे द्यायचेत आणि ते वरनं त्या पांढऱ्या ढोकळ्याला. मिहिकाचं हे बोलणं ऐकल्यानंतर मुक्ता लगेच तिच्यावरती हसायला लागते. त्यानंतर मुक्ता शांतपणे मिहिकाला विचारू लागते की काय सुरू आहे तुझ्या आणि मिहीरमध्ये. हे बघ मी मान्य करते की सुरुवातीला जे काही झालं त्यामुळे तुमच्या नात्याला, तुमच्या प्रेमाला आम्ही सगळ्यांनीच विरोध केला, कारण आपल्या सगळ्यांनाच असं वाटलं होतं की त्याने तुझी साथ सोडून सागरची साथ दिली होती. मी त्यांच्यात वावरतीये, त्यांच्यात राहतीये, तेव्हा मला लक्षात आलंय की स्वभाव आहे त्याचा, तो चांगुलपणा आहे त्याच्यातला, तो साथ नाही सोडत. आणि मी जेव्हा जेव्हा त्याच्या डोळ्यात पाहते ना तेव्हा तुझ्यासाठीचं प्रेम लपत नाही, ते दिसतं. तुझ्याही डोळ्यात दिसतं ते प्रेम. त्यानंतर इकडे सागर हर्षवर्धनला म्हणतो, सईसारखी एवढी चांगली मुलगी होण्यासाठी लायकी लागते आणि ती तुझ्यात नाहीये. आणि बाकी तुला बाप होण्याची एवढी सौस असेल ना तर हिच्याबरोबर लग्न कर. आणि आता मी तुला शेवटचं सांगतोय, जर परत असं केलं ना तर दारू पिणार नाही, स्वतःला त्रास नाही करून घेणार, पण तुला जिवंत जमिनीत गाडेल.
सागर सावनीकडे येत म्हणतो, यापुढे जर तू या माणसाच्या नादी लागून काहीतरी वेडवाकडं करण्याचा प्रयत्न केला तर मी विसरून जाईल की तू एक बाई आहेस म्हणून. सागरचं हे बोलणं ऐकल्यानंतर हर्षवर्धन आणि सावनी दोघेही घाबरलेले असतात. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर सईच्या स्कूलमध्ये पेरेंट्स मीटिंग असते. तर त्यासाठी सागर आणि मुक्ता दोघेही गेलेले असतात. तर टीचर म्हणतात, पेरेंट्ससाठी मुलं काय आहेत हे तुम्हाला इथे येऊन सिद्ध करायचं आहे. तर लगेच मुक्ता समोर स्टेजवरती येते आणि बोलू लागते. नमस्कार, मी मुक्ता कोळी. सई खूप गोड आहे, पण सईपेक्षा गोड तिचे बाबा आहेत. तर सागरला लगेच ठसका लागतो. मुक्ता म्हणते, सागरने मला सई मिळवून दिली आणि तीही कायमची. त्यानंतर टीचर म्हणतात, आता आपली दुसरी ॲक्टिव्हिटी आहे की आपण आपल्या मुलाला एकाच हाताने शाळेत जाण्यासाठी रेडी करायचं. तर मुक्ता आणि सागर दोघेही सईला रेडी करू लागतात. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या